वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्युवसम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम हो जय राम राम हो जय राम राम हो जय पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा राम हो जय राम राम हो जय राम राम हो जय नाथ हो दीननाथ नाथ हो दीननाथ नाथ हो दीननाथ तुमते करणी देवी नमः तुमते करणी राम राम हो जय राम राम हो जय राम राम हो जय बंधु हो दीनबंधु बंधु बंधु हो दीनबंधु रामदास म्हणे करुणा रामदास म्हणे करुणा राम हो जय राम हो जय रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सरागी धेनु दैती वत्सरागी धेनु दैती सुखकर करी साऊली दया करी सुखकर करी साऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास जय रामात्मज तनया करी करी जय रामात्मज तनया करी करी जय जय राम
की पार्वती पते गोपाल कृष्ण महाराज की आज सनातन वैदिक हिंदू धर्म की गो माता की गंगा माता की भारत माता की जय जय रघुवीर समर्थ। मना सज्जना भक्ति पंथे जावे मना सज्जना भक्ति पंथे जावे मना सज्जना भक्ति पंथे हरि श्री हरि पाविते तो स्वभावे हरि श्री हरि पाविते तो स्वभावे मना सज्जना भक्ति पंथे मना सज्जना भक्ति मना सज्जना जिंजते सर्व सोडो निजावे जिंजते सर्व सोडो निजावे जनीवंजते सर्व भावे जनीवंजते सर्व भावे मना सज्जना भक्ति मना सज्जना भक्ति मना सज्जना भक्ति पंथे कुंडली कवरदे श्री नामदेव पंडितनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जय जय रघुवीर समर्थ। दास नवमीचा उत्सव आज नवमीचा म्हणून आपण साजरा करतो। या घडीमध्ये कीर्तनाची सेवा दुसऱ्यांदा मागे मंदिरामध्ये केलं होतं। आज थोडीशी धावपळ झाली, सकाळी व्हायचं होतं पण मी कोर्टात होतो त्यामुळे यायला उशीर झाला, पण तरी आपण संख्यात्मक पद्धतीने इथे जमलाच आहे। समर्थांचे 205 मनाचे श्लोक, त्यातले हा 2 नंबरचा श्लोक मना सज्जना भक्ती पंथे सिधावे तरी श्री हरी पाविते तो स्वभावे। एकेका शब्दावर भरपूर काही बोलता येण्यासारखं आहे। पहिली सूचना मनाला आहे, आपल्याला जर परमेश्वर प्राप्ती हवी असेल तरी श्री हरी पाविते तो स्वभावे। कधी मना सज्जना भक्तिपंथाला जाण्यासाठी आमचं मन खरोखरच सज्ज आहे का? आता मन सज्ज असणं आणि सज्ज दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत। सगळ्या कार्यक्रमाची व्यवस्था ठरवली, सगळं अगदी उत्तम आहे, बाह्योपचार सगळा व्यवस्थित जमा केला, पण मन इथे नसताना बाजूला लोक अजून आले नाहीत, कसं काय कार्यक्रम होणार, पुढचा कार्यक्रम अमुक तारखेचा आहे, अमुक वाजता येते लोक येते, काय करायचं? मन सज्ज आहे का? कार्यक्रम सुरू आहे पण आमचं मन सज्ज आहे का? प्रत्येक गोष्टीमध्ये मन असावं लागतं। ऐकलेलं असेल, बोललेलं असेल, वाचलेलं असेल, लिहिलेलं असेल, तिथे मन असावं। परिते मनाचे कानानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठोवाटी घ्यावे चित्ताचिया ज्ञानेश्वर महाराज। म्हणजे ऐकायचं कसं ऐकायचंय? मनाचे कानानी ऐकायचं। आमचं मन ऐकण्यासाठी सज्ज आहे का? म्हणजे बाकी सगळे विकार विचार मनातले बाजूला सारून आम्ही ऐकायला बसलोत का? भगवंताचं ध्यान करायला बसलो, त्याच्या समोर बसलो आम्ही, पण मनात विचार संसाराचे असतील तर भगवंताचं दर्शन होईल का?
मग आमचं मन सज्ज करायला पाहिजे. आम्हाला कुठे जायचंय? समर्थ मला काय सांगतात? भक्ती पंथाला पाहिजे. मग भक्ती करायची म्हणजे काय? मगाशी हरिपाठातला एक अभंग आपल्या समोर आला. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेडे मुक्तीचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुढचे शब्द महत्वाचे. असोनी संसारी जिव्हे वेगू कर. आम्ही त्या देवळामध्ये मंदिरामध्ये आमच्या मूर्तीसमोर आमच्या ध्यान मूर्तीसमोर उभे राहिलो. एक क्षणभर उभं राहायचंय, पण तो एक क्षण बाकी सगळे विचार बाजूला सरले आणि फक्त भगवंताचं चिंतन चाललंय. अशी अवस्था प्राप्त झाली का? म्हणजे त्यासाठी आमचं मन सज्ज झालंय का? ते जर सज्ज झालं असेल तर 40 मुक्तींपैकी कोणती हवी ती मुक्ती मिळेल. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि साहित्य. नाही तर नाही. नाहीतर मग आम्ही रोज मंदिरात जातो. क्षणभर कशाला 5-5 मिनिटं नाही, काही वेळ तासात बसतो, पण मग देव दिसत नाही. मग माऊली खोटं बोलली का काय? क्षणभर उभं राहिल्यानंतर देवाचं दर्शन होतं असं माऊलीने म्हटलं, तर ते खोटं आहे का काय? नाही हो. कारण तो जो क्षण आहे तो एक क्षण अत्यंत मोलाचा आहे. आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा तो क्षण आहे. पण तो क्षण आम्ही बाकी सगळं विसरून फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण किंवा चिंतन करत असतो तर नाही तर नाही. त्यासाठी मन सज्ज असलं पाहिजे. पण आपलं मन मोठं विचित्र आहे. ते इकडे तिकडे भटकत असतं सारखं. एकदा तिथे जोडलं की त्याला दुसरं काही दिसत नाही. पण ते तिथे जोडलं तर ना, आमचं मन परमेश्वराच्या चरणाशी जोडलं गेलंय का? आम्ही प्रश्न कधी विचारला का? मंदिरामध्ये बसल्यानंतर दासबोधाचं पारायण करताना असेल, अन्य काही ज्ञानेश्वरीचं पारायण करताना असेल, गाथेचं पारायण करताना असेल, कीर्तन प्रवचन ऐकताना करताना असेल, आमचं मन तिथे जोडलं काय? महाराज म्हणाले हो, आता कोठे धावे तुझे चरण देवी, तुझे चरण देवी, आता कोठे धावे, आता कोठे धावे तुझे चरण. आमची कीर्तन म्हणाली तुझे चरण देखीला आता म्हणून कुठे जाणार नाही. पण आम्ही भगवंताची पावलं खरंच राहिलेत का हो? म्हणजे तसं पाऊल काढायचं रोजचं काम चाललंय, पण आमचं मन तिथे एकाग्र झालंय का? कारण आपल्यासाठी काही मंडळी गडावर आली, त्यांच्यासाठी एक छोटासा गडावर आलेल्या लोकांसाठी तिथे सुंदर रांगोळी काढली होती. त्या रांगोळीचा अर्थ आम्हाला समजलाय का? रांगोळीमध्ये अगदी साधं होतं. साधं काय होतं? वरच्या बाजूला बंद विमोचक राम म्हणून लिहिलेलं होतं. त्याच्याकडे श्रीराम जयराम जय जयराम लिहिलेलं होतं. समोर पादुका होत्या. एका पायावर 4 चांदड्या, दुसऱ्या पायावर 3 चांदड्या, 2 बाजूला धनुष्यबाण आणि समोर असं रांगोळीचं चित्र होतं. पण त्या रांगोळीतनं रांगोळी काढणाऱ्याला काय सांगायचंय हे आम्हाला कळलं तो. अनेकांनी फोटो काढून घेतले. मी अनेकांना प्रश्न विचारलो, याचा अर्थ कळलाय का आपल्याला? बाजूला 4 कमळांचे भाग होते, 4 कमळ होते. मी रांगोळी काढणाऱ्या त्या मुलीला विचारलं की बाई ही रांगोळी तू काढलीस, मला त्यातनं काय म्हणता ते बोललं, पण ही 4 कमळांच्या बाजूला जे बाकीचं थोडंसं काही पेंटिंग केलंय, ड्रॉइंग केलंय, ते कशासाठी? त्याचा अर्थ काय समजून घ्या. रांगोळी सुद्धा समजावी लागते. ती जी 4 बाजूला रांगोळीच्या पादुकांच्या बाजूला 4 कमळ काढली होती, ते 4 पुरुषार्थ होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्या मुलीला कदाचित वेदांत माहित नाहीये.
रांगोळी काढताना इतकी एकाग्र झाली होती, 6-7 तास ते खपून रांगोळी काढत होती. लोकांनी बघितली, कोणी फोटो कशाने घेऊन गेले. त्यांच्या मनाचा विचार झाला नाही की हे काय काढलंय नेमकं. तो जो वरती लिहिलेला शब्द होता बंध विमोचक राम, हे चारही पुरुषार्थ प्राप्त झाल्याशिवाय, त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय बंधनातून मोचन नाही, मुक्तता नाही. आणि तिकडे द्यायचं असेल तर समोर ठेवलेल्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन घेतल्याशिवाय धर्मार्थ मोक्षाची प्राप्ती नाही. एवढा गंभीर अर्थ त्या रांगोळीत नव्हता. हे कधी कळलं की मुलगी म्हणाली, मला एकमेव तुम्ही असे दिसतात की हे मला विचारताय तुम्ही की तुला काय संकल्प केलास तो मला सांग. बाकी सगळं म्हणतं मला कळलंय, पण त्या कमळांच्या बाजूचं डिझाईन काय, त्याचा अर्थ तू असं का केलं तेवढं मला सांग. कमळ काढलीस मला कळलं, पण बाजूला जे डिझाईन काढलेलं आहे त्या डिझाईनला काही अर्थ आहे का. आमच्या मनात जो भाव आहे तो भाव आमच्या कृतीतून उतरला पाहिजे ना, तर उपयोग आहे. नाहीतर रांगोळ्या काढणारी बरीच माणसं आहेत नाही का. पण मला त्या रांगोळीतनं लोकांना काय सांगायचंय पाहणाऱ्यालाही कळलं पाहिजे आणि दाखवणाऱ्यालाही माहिती असलं पाहिजे काय दाखवायचं. किती सुंदर भाव त्या छोट्याशा रांगोळीतनं त्या मुलीने प्रकट केला. वापरलेले रंगही अगदी साधेच म्हणतो तर पण सुंदर होते. मग आम्हाला हा भाव कळलाय का. कल्पना करा की इथं उभं राहताना समजा मी जीनची टाईट पॅन्ट घालून उभा राहिला आणि कीर्तन दिला, आपल्याला चालेल का. त्यात काय होतंय, कपडे घातलेत ना, बरोबर ना, कपडे घातलेत. मग जीन्स असं काय बिघडलं. ही आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती कीर्तनकार प्रवचनकारांची जीन पॅन्ट घालून करायला सांगत नाही. लौकिकामध्ये आम्ही कोणते कपडे वापरतोय हा महत्वाचा भाग नाही. ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या ठिकाणच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आम्हाला सांभाळता आल्या पाहिजे, आधी त्या कळल्या पाहिजे, तर सांभाळण्याचा विचार. म्हणजे मंदिरात जायचं असेल, एके ठिकाणचा वाईट अनुभव सांगतो. मंदिरात कीर्तन चालू आहे, माझं कीर्तन चालू होतं गणेश चतुर्थीचं. येणारा प्रत्येक जण चपला घालून मंदिरात येत होता, गाभाऱ्याच्या बाजूला चपला ठेवलीत आणि बसले कीर्तनाला. मला कळेल हा काय प्रकार आहे. मंदिरात या आतल्या बाजूला जर आपल्याला कोणी चपला ठेवली आपल्याला चालेल का. परत सगळे सुशिक्षित काय करायचं. म्हणजे ज्यांनी मुक्ता त्या गणपतीला सांगितलं आमच्या डोळ्यांचं रक्षण तू करायचंय सांग, असं सांगितलं असावं. मला त्याला विचार केला, नाहीतर आम्ही तुला जोड्या तुझं माझ्या मनातलं कुठे चालली आपली संस्कृती. ही संस्कृती टिकवावी म्हणून साधारणपणे 350 वर्षापूर्वी सूर्याजीपंत ठोसर आणि रेणुका मातेच्या उदरी एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव नारायण. वयाच्या 8व्या वर्षी अडगेच्या खोलीत बसल्यावर आईला सापडे नाही, माझा नारबा गेला कुठे, माझा नारबा गेला कुठे. शोधता शोधता त्या अडगेच्या खोलीत दिसला. आईने विचारलं इथे काय करतोय. त्यांनी सांगितलं आई चिंता करतो विश्वाची. 8व्या वर्षी हे चिंतन कधी सुरू झालं. ज्यावेळेला मन तिथे आहे, हे राष्ट्र माझं आहे, हा देव माझा आहे, हा धर्म माझा आहे, ही संस्कृती माझी आहे असं पक्क आपल्या मनाला बजावलं असेल तर माझा धर्म म्हणजे काय, माझी संस्कृती म्हणजे काय, माझं राष्ट्र म्हणजे काय याचा विचार आम्ही करू, नाही तर करणार नाही. आणि दुर्दैव आपलं हे स्वातंत्र्य काळानंतर सुद्धा राष्ट्र म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, देव कशाला म्हणतात याबद्दल आम्हाला कोणी शिक्षणच दिलं नाही. हे दुर्दैव आहे. एक माणूस काय करू शकतो शेकड्यांनी उदाहरण आमच्या राष्ट्रात येते. एका माणसाची
त्यांनी केलेलं कौतुक पाहिजे, कारण त्याचं मन या राष्ट्राशी निगडीत झालं होतं, या धर्म संस्कृतीशी निगडीत होतं. आणि काय भक्तीच केली त्यांनी. दासबोधामध्ये म्हटलंय भक्ती मार्ग विषद केला असे म्हणून. दासबोधामध्ये भक्ती मार्ग सांगितलंय, पण आम्ही भक्ती मार्ग म्हणून दासबोध पाहतच नाही. पारायण करणारे भरपूर आहेत. मला कराडला 400च्या वर पारायण केलेली व्यक्ती भेटली होती. दर 8 दिवसांनी 1-2 त्यापैकी पारायण करायचं असं. म्हटलं पारायण या शब्दाचा अर्थ काय? आयन म्हणजे जाणं, पार जाणं, संसाराच्या पलीकडे जाणं, त्याला पारायण म्हणतात. आम्ही वाचन केलं, पण ते जे वाचलंय त्याचा अर्थ आणि ते वाचलंय ते नीट वाचलंय का याचा विचार करायचा. म्हणून आमचं मन तिथे असेल तर वाचताना चूक होणार नाही. जे वाचलंय ते नीट वाचलंय की नाही हे कळलं मला. नाही तर वाचन भरपूर आहे हो. मी छोटे छोटे प्रश्न विचारतो, लोक मला म्हणतात त्यांना उगाचच शंका येतात. त्या शंकांचा अर्थ समजतच नाही. समर्थांनी स्वतःला रामदास नाव करून घेतलंय. त्यांनी नाही दिलेलं, लोकांनी दिलेलं नाव आहे रामदास. रामाचा दास म्हणजे नेमकं काय हो? दास्य भक्ती कशाला म्हणतात? श्रवण भक्ती कशाला म्हणतात? कीर्तन असेल, स्मरण असेल, या भक्तीचा अर्थ काय? नवविधा प्रकारची भक्ती सांगतोय. समर्थांनी दासबोधासोबत त्याचं वर्णन केलंय, फार काही वर्णन नाही. भजनाचा अर्थ सांगितला समर्थांनी, पण काय म्हणाले भजनाचा अर्थ? संतांनी लिहिलेला अभंग गाणं म्हणजे भजन नव्हे. मग भजन म्हणजे काय? भेटो कोणी एक नर, भेटो कोणी एक नर, धेड महाल चांभार, राखावे दयाचे अंतर, या नाव भजन. आम्ही वाचतो का असे? माऊली म्हणाली ना, जे जे भेटे भूत ते ते मानले भगवंत. आम्ही खरंच तसा वागतो का? आम्हाला जो कोणी भेटतो त्याला भगवंत म्हणून मी पाहतो का? सगळीकडे या सर्व चराचरामध्ये भगवंत भरून राहिलेला आहे, व्यापून राहिलेला आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नभासारिखे रूप या राघवाचे, किंवा मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी, हो तिने गिळले सूर्यासी. खरंच मुंगी आकाशात उडू शकते का हो? आणि सूर्याला गिळू शकते का हो? मुक्ताबाईने काय सांगितलंय? एक छोटी लहान मुलगी, मुंगीसारखी लहान असणारी, सबंध आकाशाला गिळून टाकते, सूर्याला गिळून टाकते. एवढं मोठं सामर्थ्य आहे. जीवाशिवाचं ऐक्य झाल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाही. पण ते ऐक्य कधी शक्य आहे? ज्यावेळेला मन सज्ज झालेलं असेल भक्तिपंथाला जाण्यासाठी. त्या मार्गावर गेलाय का नाही माहित नाही, कारण मार्गावर नुसतं जाऊन चालत नाही. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिकते नुहावे लोकांप्रती. ज्ञानेश्वर महाराज जो मार्ग निवडलाय, कर्मेषु भजावा असं माऊली म्हणाली. मग जो मार्ग आम्ही निवडलाय त्या मार्गावर अखंडपणे अविरतपणे चालत राहणं आमचं कर्तव्य आहे. समर्थ म्हणतात, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. आम्ही खरं सोडतो का? जे निंदनीय आहे ते. तंबाखू खाणं बंधनीय आहे का? दारू पिणं बंधनीय आहे का? एकमेकांना नावं ठेवणं बंधनीय आहे का? अन्न फेकून देणं बंधनीय आहे का?
दुसऱ्याला लाथाबुक्क्याने मारणं वंदनीय आहे का? दुसऱ्याची कागाळी करणं वंदनीय आहे का? या सगळ्या निंदा करण्याच्या गोष्टी आहेत ना. तरी आम्ही करतोच ना. या व्यासपीठावर उभे राहणारे सुद्धा करतातच ना या गोष्टी. तंबाखू 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 तर उचलून तोंडात टाकू. मोठ्या प्रेमाने आपण सगळेजण चहा पितात का नाही? ज्याच्यामध्ये विष आहे, चहा त्या वेळेला मिळाला नाही तर लोक दुखायला लागतं, कारण त्याची सवय झाली, कारण ते व्यसन आहे. मग आम्ही हे व्यसन करणं बरोबर आहे का? भक्तिबंधाला निघालात ना. मग भक्तिबंधाला जाणाऱ्या माणसांनी अशा प्रकारचं आचरण, अशा प्रकारचा विचार करावा. तो विष्णू सहस्रनामामध्ये आचार प्रथमो धर्म, हा विचार प्रथमो धर्म असं म्हटलंय. मग आमचं आचरण कसं आहे? आमच्या वासना भडकावणारे पदार्थ आम्ही खावेत का हो? आपण म्हणाल आम्ही मांस मच्छी सोडले, माळ घातले. वासना भडकवणारे पदार्थ आणखी वेगळे. कांदा आहे, लसूण आहे, आमचं भाजतं कवतो नसलं तर. मग आमच्या वासना भडकल्या तर ऐकणाऱ्याच्या वासना भडकण्याची जबाबदारी कोणाची? त्या वासना भडकता कामा नाहीत म्हणून कांदा खाता कामा नाही, म्हणून लसूण खाता कामा नाही. खायचं नाही आपण खाऊ. मी आपल्याला खाऊ नका असं म्हणणार नाही, पण काय चुकीचं आहे? अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये. आणि ती सगळी कारणं जी आहेत ना, ती सगळी आरोग्यशास्त्राशी निगडीत आहेत, रोगांशी निगडीत आहेत. एक सांगू उदाहरण सुद्धा. आपल्याला म्हणाल वाटेल हे काय चाललंय, पण हेही गरजेचं आहे. शरीरामध्ये 7 प्रकारचे धातू आहेत. या सप्त धातूंचं रक्षण जो करतो तो माणूस टुणटुणीत राहतो शेवटपर्यंत. केला सजेलदार राहतो, त्याला दिवसा आराम करायची गरज भासत नाही. वगैरे बुद्धी शेवटपर्यंत चालत राहते. ते सप्त धातू त्याचं रक्षण केलं असेल. हा जो कांदा नावाचा पदार्थ आहे ना, तो या धातूंचा नाश करणार आहे. त्यामुळे आमची बुद्धी कमकुवत होते, त्यामुळे आमच्या चेहऱ्यावरचं तेज नाहीसं होतं, शरीर सुरकुत्या पडायला लागतात वगैरे वगैरे. स्मरणशक्ती नाहीशी होते. खायचं काय आपण? म्हणून या क्षेत्रात येणाऱ्या माणसाने किमान ते खाऊ नये असं पूर्वीचे लोक सांगत असत. काहीच मिळालं नाही तर काही खावं. पण घरी चांगलं मिळत असताना बाजारात जाऊन त्या गाडीवर खावं किंवा नाही अशा जगात त्यांनी. म्हणून ज्यांनी निंद ते सर्व सोडून द्यावे, सगळं सोडायचंय. आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये जे आहे ते सोडून बाकी सगळं करतो, चांगलं असून सुद्धा. एक उदाहरण सांगतो मला. आपण बरेच जण वाढदिवस साजरा करत असाल नाही का? मुलाचा असेल, लग्नाचा असेल, घरातल्या अन्य माणसांचा असेल. पण जाहीरपणे वाढदिवस साजरा करतो अगदी आनंदात. कोणी ताशे वाजवून आणून 4 लोकांना बोलवून आणि मग काय हॅपी बर्थडे टू यू बरोबर. आणि मग सगळेजण एकत्र येतात. जो केक शेकडो रुपयांचा आहे, समजा 500 रुपयाचा केक आणलाय, त्या 500 रुपयात कदाचित घरातली 4 माणसं 8-15 दिवस जेवू शकतात. तो केक आम्ही आणतो वाढदिवसासाठी. बाजूला मेणबत्त्या लावलेल्या असतात, त्या पेटवलेल्या मेणबत्त्या विझवतो आणि कापतो. वाढदिवसाच्या मुलावर काय संस्कार केले आम्ही? विझवणं आणि कापणं. योग्य का संस्कार? ही आमची संस्कृती का विझवायचं आणि कापायचं? नाही. मग आमची संस्कृती काय सांगते? त्या मुलाचा औषध करायला शिकवते, निरांजनाने ओवाळायला शिकवते, जीवेन शरदशतम पश्चिम शरदशतम असं सांगते. ती आमची संस्कृती सोडली आणि जे निंद्य आहे, वाईट आहे, ते कर्म आम्ही स्वीकारलो. ज्यांनी निंद्य ते सर्व सोडून द्या.
पूर्वी मला आठवते आपल्यापैकी काही जण शाळेत गेला असाल, तुम्हाला आठवत असेल पाठी पेन्सिल असायची, बरोबर ना? जुन्या लोकांना माझ्याबरोबरचे किंवा थोडंसं लहान लोकांना माहिती, त्या पाठीवर एका विशिष्ट दिवशी सरस्वती काढली जायची, तिची पूजा करायची. आज आहे तो? आज आहे का बरं? नमो शारदामय चत्वार वाचा असं समर्थ सांगतात. त्या शारदा देवीला आम्ही एकदा तरी नमस्कार केलाय का अक्षर ओळख करण्यापूर्वी? का नाही सुचलंय? आमच्या संस्कृतीत शिकायला सुरुवात करताना सरस्वती होती ना, तिचं पूजन करायला शिकवलं जात होतं ना. आजही व्यापारी लोक चोपडा पूजन करतात ना बलिप्रतिपदेच्या दिवशी, आणि मग जुनी उधारी संपली असं दाखवायचं, नवीन उधारी सुरू करायची का, तर नवीन व्यवहार सुरू करायचा. मग आमच्या मुलाला शाळेत पहिल्या दिवशी घातल्यानंतर सरस्वतीचं पूजनच नाही, योग्य आहे काय? पण इंग्रजी शाळेत जात असेल तर ABCD पुढचं नाही बोलत का बरं असं? मग आमची संस्कृती जे वंदन करायला शिकवत असे, शारदा मातेचं स्तवन करायला शिकवत असे, ती संस्कृती आम्ही बाजूला ठेवली. वंदनीय असून आणि निंदनीय असणारी जी आम्हाला नको त्या गोष्टी शिकवते, घरातले आई बाबा हे शब्द नाही ठेवून मम्मी डॅडी शब्द आले, नको ते शिकवलं, आम्ही शिकलो, आम्हाला कळलं पण नाही. आमचीच मुलं शहरात राहतात आणि ती आम्हाला डॅडी मम्मी म्हणायला लागली. जिंदगी असणारा हा प्रकार सुरू झाला, घराघरात भांडणं सुरू झाली. कोणामुळे? का बरं असं घडलं? कारण आमचं मन आमच्या कृतीशी निगडीत नाही. आम्ही काय करतो याचा विचारच आम्ही केला. काही ठिकाणी भजनाच्या बाऱ्या होतात, आपल्याला माहिती असेल, आपण कदाचित जात. मी कलगी तुला बोलत नाहीये, भजनाची बारी एकमेकांच्या विरोधात भजनी किंवा भजन गात असतात आणि भजन गाता गाता परस्परांना नावं ठेवायला सुरुवात करतात, बरोबर आहे ना? मी ऐकलेली आहे भजन बऱ्याच ठिकाणी, कारण माझा सारखा प्रवास चालू असतो वेगळ्या कारणात. याला भक्तिमार्ग म्हणतात का? मुखी राम त्या काम बाधू शकेना. पण आमच्या मुखात काय आहे? मी कसा मोठा आहे, मी कसा श्रेष्ठ आहे, हेच मला सांगण्याचा प्रयत्न आहे. तीच कामना आमच्याकडे मोठी आहे. कसं व्हायचं? ते सगळं बाजूला ठेवावं लागेल. त्यासाठी देहशुद्धी करावी लागेल. हा, आम्ही पाणी अंगावर येतो रोज सकाळी, पाणी येत नाही असं नाही, भरपूर. कधी कधी एका बाजू भागत नाही, 2-2 बाजल्या वरून आतमध्ये. देह शुद्ध करुनी भजनी भजावे, देह शुद्ध करुनी भजनी भजावे, आणि कांते नाटवावे, आणि कांते नाटवावे, दोष गुण देह शुद्ध करुनी भजनी भजावे, देह शुद्ध करुनी.
पण देह खरंच शुद्ध होतो का हो? जे खाल्लंय त्याची सगळी घाण देहातच असते ना. पण ते समजा नैसर्गिक आहे, अनैसर्गिक असणारा दुसऱ्याची निंदा करणारा जो विषय आहे तो तरी जर बाजूला ठेवता येत नाही. कामक्रोधादी षडविकार तरी बाजूला ठेवता येते का नाही? त्या दृष्टीने तरी आमचा देह आम्ही शुद्ध करू शकतो का नाही? हा देह शुद्ध झाल्याशिवाय, निंदा बाजूला ठेवल्याशिवाय आणि सज्जनांचं स्मरण करत भगवंताकडे गेल्याशिवाय आम्हाला काही प्राप्त होणार नाही. म्हणून ध्रुवपद्यामध्ये समर्थांनी सांगितलंय, मना सज्जना भक्ती पंथे जिजावे, मना सज्जना भक्ती पंथे जिजावे, हरी श्री हरी पाविते तो स्वभावे, हरी हरी पाविते तो स्वभावे, मना सज्जना भक्ती मना सज्जना तो काळ 17व्या शतकातला, ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या छातीवर 5 पातशाह्या घुरडूस करत होत्या. आदिलशाही असेल, दिगरशाही असेल, निजामशाही असेल वगैरे वगैरे. आम्हीच सगळे लोक त्यांना मदत करत होतो. आमच्या घरातल्या करण्यात आठ्या स्त्रिया त्यांच्या जनांखान्यात आम्हीच कोंबत होतो. आमच्या वाड्यातली खिल्लार गाई बैल आम्ही त्यांना कापायला देतो. का? तर त्यांनी आम्हाला मारू नये म्हणून. त्यांची चाचणी आम्ही करत होतो आणि आमच्याच माणसांना आम्ही कापत होतो. कारण आमचं कोण आणि परक कोण हा विचार सुद्धा आम्ही करू शकत होतो. किती वाईट अवस्था आहे सांगा. इतकी हीनहीन अवस्था. कारण सामान्य माणूस विचार करायला विसरला होता. मी काय केलं पाहिजे हे त्याला कळत नव्हतं. आजची अवस्था काही वेगळी नाहीये. आजही काय चाललंय समाजामध्ये? वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करणारे लोक काय भाषा वापरत आहेत? का बरं? मला हवं ते मिळालं हवं म्हणून दुसऱ्याचं लोक फोडलं पाहिजे का हो? पण नाही. पूर्वेकडे एक देश आमच्यावर आक्रमण करणारा, पश्चिमेकडे एक देश, उत्तरेकडे एक, दक्षिणेकडे हे माझी शत्रू आहेतच. पण आमच्या आतमध्ये असणारे शत्रू ते आम्हाला कळलेत का? रामाचं मंदिर बांधल्यानंतर आम्ही तोडून टाकू, आमच्या हातात सत्ता इतर अशी भाषा करणारे लोक या देशात आहेत ना. 22 जानेवारीला तुम्ही मंदिर बांधलेत हो, आमची सत्ता येईल आम्ही तोडून टाकू. त्यांना निवडून कोण देणार आहे? तुम्ही आम्हीच ना. कोणाच्या बरोबर कोण देते? काशी विश्वेश्वराचं मंदिर जिथे नंदी आहे बसलेला त्याच्या समोर बरोबर मशीद आहे. मी जाऊन लोक एफर्ट केला त्याने मला माहित नाही. एकदम एकदार राम मंदिराच्या आंदोलनात थोड्या वेळ काम केलेला माणूस आहे. तो नंदी साक्ष देतोय की होय इथे भगवान शंकरांचंच मंदिर आहे. इथे पूजा करायला मिळू नये म्हणून आमच्या तिथल्या उत्तर प्रदेशच्या सरकारने बंदी आणली होती. आणि कोर्टाने ती बंदी उठवल्याबरोबर सगळा मुस्लिम समाज त्यांचं मानणारा ठराविक लोकांचं कोर्टात गेला. कोर्टाने हटून लावलं पूजेत बंद करता येणार नाही म्हणून आपल्या व्यास महलमध्ये पूजा चालू आहे. नाही तर बंदच होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये राम मंदिराच्या आंदोलनानंतर बंद केली. काय कारण होतं? आमच्या देवाची पूजा आम्ही करायची का? तर त्या देवाचं रूपांतर मशिदीत केलंय म्हणून. इतके वर्ष ते अडलं नाही कुणाला.
पण राम मंदिराचं आंदोलन सुरू झाल्यानंतर आमच्या हिंदूंच्या डोक्यात विचार केला ते बंद करायचं, केलं बंद. मथुरेला गेलात कधी? बिर्लाचं राधाकृष्ण मंदिर पाहू नका. तिथे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला ती जागा पहा. वरती मशीद आहे, खाली तुरुंग आहे. त्या तुरुंगात एक छोटीशी तसबीर 76 साली मी पाहिली. आज इतकी वर्ष आहे. आमचंच मंदिर, आमच्याच कृष्णाचं, पण त्या कृष्णाची प्रतिमा आम्हाला तिथे ठेवता येत नाही. मूर्ती करून ठेवून पूजा करता येत नाही का? कोणाच्या तरी धार्मिक भावना दुखावतील म्हणून. मग आमच्या धार्मिक भावना वर्षानुवर्ष अशा पद्धतीने दुखावल्या जातात. त्याचं आपल्याला सगळ्यांना एक मोठं नाव माहिती आहे, गुंडा महाराज देगलूरकरांचं. आळंदी संमेलनामध्ये म्हणून 1987 सालाचं माझं भाग्य होतं त्यांचं दर्शन मला मिळालं. बऱ्याच जणांचं मला चैतन्य महाराज देगलूरकर असतील, विवेकानंद वास्कर महाराज असतील, रामकृष्ण बगाडे महाराज असतील, या सगळ्यांची सगळा तनपुरे महाराज असतील, सगळ्यांची जवळून संबंध आला. त्यांनी असं म्हटलं होतं, रामाचा जन्म अयोध्येत झाला. अयोध्या भारतात आहे, पण अयोध्येत राम कुठे आहे? कारण त्यावेळेला राम मंदिर नव्हतं तिथे. का बरं अशी अवस्था निर्माण झाली? जिथे जिथे रामाचं मंदिर आहे ते प्रत्येक राम मंदिर तोडलं गेलं. एक विशेष आपण लक्षात घ्या, विशेष. जिथे जिथे रामाचं मंदिर आहे तिथे मारुतीचं मंदिर आहे. समोर मारुती उभा आहे, पण तिथे मारुतीचं मंदिर आहे तिथे राम असेलच असं नाही. रामाची जबाबदारी त्या मारुतीवर आहे. म्हणून त्या मारुतीची पूजा आम्ही आधी केली पाहिजे. म्हणून समर्थाने मला मारुतीची पूजा सांगितली. हनुमंत आमची कुलवल्ली असं समजलं. ती कुलवल्ली काय? तर त्याच्यामुळे आमचा राम दिसणार आहे. ज्या वेळेला म्लेच्छांची सत्ता, म्लेच्छ जेवण उदंड भूता दिसाचे मागले पडले म्हणून समर्थ म्हणतात, त्या म्लेच्छांची सत्ता आमच्याकडची मंदिरं तोडत होती. त्यावेळेला 1648 साली, तिथे 1648 चा उल्लेख कोपऱ्यावर. या 1648 साली समर्थांनी चाफळला प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं केलं आणि तिथे पहिला रामनवमीचा उत्सव. तुम्ही मंदिरं तोडतात, आम्ही मंदिरं पुन्हा बांधणार आहोत. आणि नुसती मंदिरं बांधायची नव्हती, मग सगळे लोक त्याच्यात यायला पाहिजे, सर्व समाज एकत्र यायला पाहिजे. मी यात्रेत थांबणार नाही, मी दासड वगैरे राहतो, यात्रा देवाची पाहतो, पण आपण सगळ्यांनी त्या यात्रेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. कारण आपला देव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराला वर्षासन लावून द्यायचं ठरवलं. सनदा दिल्या जमिनीच्या. महाराज म्हणाले की एकही सनद मला नको आहे, लोकांच्या वैयक्तिक वर्गणीतून मी हे मंदिर बांधले आणि ते मंदिर उभं आहे. 1648 ज्या मंदिराची व्यवस्था 2 विधवा स्त्रिया पाहत होत्या. एकीचं नाव अक्कास्वामी, जिचं पूर्वीचं नाव चिमणाबाई देशपांडे करांची, आणि दुसरीचं वेणास्वामी, जी कोल्हापूरची मूळची. आमच्या स्त्रियांना समर्थाने किती मान दिला. मठाधिपती बनवलं, त्यांना कीर्तनाचा अधिकार दिला. आम्हाला फक्त कीर्तनकार म्हणून वेणास्वामी माहिती आहे, पण समर्थांच्या अनेक शिष्या स्त्रिया कीर्तन करत असत. आजही मी म्हणतो, स्त्रीला अधिकार आहे का? परत मला वाद झालाय का म्हटलं, उपनिषद वाचतायत का आपण? नाही म्हणत, ते कशाला वाचायचं? परंपरा काय सांगते? स्त्रियांनी हे करायचं, स्त्रियांनी ते करायचं. म्हटलं, कुठली परंपरा सांगते? कधीपासून ही परंपरा सुरू झाली ते मला सांगा. कारण आमच्या वेदामध्ये अशी परंपराच नाहीये. वेदामध्ये प्रत्येकाला, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, या प्रत्येकाला सगळ्या प्रकारचे अधिकार यज्ञापासून करण्याचे. होय, मी ठामपणे म्हणतो,
मी नुसता ऍडव्होकेट नाही, दर्शनशास्त्रामध्ये माझी डॉक्टरेट आहे, सांख्य दर्शनात. आपण गीता वाचली असेल, कारण ज्ञानेश्वरी गीतेतच एकात्मिक वाचन आहे. गीतेचा दुसरा अध्याय काढा, अशोचा नवशोचा स्वम प्रज्ञावाद अंशवाद गतासून गतासून चरणानुशोच पंडिता सुरू झाली. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगे अभिगम्यते. सांख्ययोगो पृथक्भावा प्रवदन्ति न पंडिताः. व्यास महर्षी सांगताय, भगवान गोपाल कृष्ण सांगताय, त्या गीतेने सुद्धा अधिकार मान्य केलाय. स्त्रियो वैश्य तथा म्हणून काढून पास. पण कुठल्या तरी शाळेत काहीतरी शिकलेले, काहीतरी शिकलेले, सत्य शिकवायचंच नसतं आणि सत्य शिकायचंच नसतं, कारण ते अडचणच आहे. ते लोकांसमोर ठेवायचं असेल, सामान्य भाषेत ठेवायचं असेल तर लोकांना समजेल अशा भाषेत सांगायला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला पिछे बसून. 1649 साल अफजलखानाच्या वधाचा विषय. समर्थ घरीच राहत होते. भेटीचा दिवस ठरला दरीच्या टेनावर. आपण म्हणत दरीचा टेन हा काय विषय आहे? प्रतापगडचा इतिहास काढून पहा. म्हणजे दरीचा टेन म्हणजे काय, पसरणीचा घाट कोणता, रडतोकीचा घाट कोणता, ही नावं आपल्याला कळतील. आता त्याला ही नावं नाही आहेत. आता आंबेनळी आहे किंवा आणखी ते वेगळे जुनी नाव आहे. या ठिकाणी अफजलखानाला भेटायला महाराज निघालेले आहेत. महाराजांना भवानी मातेने तलवार दिली अशी सगळीकडे चर्चा आहे. आणि आज भेटीचा दिवस ठरलाय आणि समर्थ इथल्या गणपती समोर घडीतल्या आरती करायला सुरुवात केली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पुरवी, पुरवी प्रेम कृपा जय. आपण मला असं काय, असंच आहे. वार्ता विघ्नाची नुरवी. हे गजानना, हे विघ्नार्त्या, विघ्नाची वार्ता नाही शिकत. तबसंग विघ्न होतं. त्यांच्यावर कोणतंच विघ्न नव्हतं. उलट त्यांनी विघ्न ओढवून घेतलं. बुडाला औरंग्या पापी नैज्यसंवार झाला म्हणणारे समर्थ विघ्नाला घाबरत होते का? उघडीच नाही. मग त्याला कोणत्या विघ्नाची वार्ता नको होती ती शिल्लक राहता कामा नाही. तर हे जे संकट आलं होतं जावळीमध्ये आपल्या जवळच. परिसरातल्या अनेक लोकांना विचारलं, बिरवाडी किल्ला आपल्याला माहितीये का? हो, कावळ्याचा किल्ला दाखवतील करायचं बरोबर ना? बिरवाडी किल्ला उमरठ माहिती असेल सगळ्यांना. सुभेदाराचं गाव माहिती असेल, पण त्या सुभेदाराच्या गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. आम्ही काही केलं का? परिसरातल्या ग्रामस्थांनी उठाव केला का? की नाही, माझ्या तानाजी माणूस त्यांच्या गावाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे. का? त्यांनी स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि सांगितलं, आधी लगीन कोंडाळायचे, मग माझ्या काय कसं होतं. आम्ही बाकी सगळ्यांच्या काय म्हणतात त्या पुतळे म्हणा किंवा समाध्या म्हणा उभे केले. ज्या सुभेदारांनी कोंडाळा मिळण्यासाठी प्रयत्न केला त्या सुभेदारांचं संपूर्ण नाव विचारलं तर कदाचित कोण सांगतात येणार नाही. तानाजी मला सगळ्यांना माहिती. का बरं? आपण म्हणाल आम्हाला शाळेत शिकवलंच नाही. न शिकवलेल्या अनेक गोष्टी करतात का नाही? मुलं सिगरेट ओढणं, दारू घेणं, आणखी काय काय करतात का नाही न शिकवतात? त्या शिकवायला लागत नाही. हे का शिकवायला लागतं? त्या 1649 साली महाराज इथे बसतायत, आरती लिहितायत. वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जय. याची कृपा झाल्यावर सगळीकडे प्रेम निर्माण. आरतीचा अर्थ सांगत बसतो तो 2 तास लागते. सगळा नाही सांगणार, फक्त जातात आपल्याला. वरवर पाहिलं तर आरती गजाननाची आहे, बरोबर आहे ना?
म्हणूया आपण सगळ्यांनी सुखकर्ता सुखहर्ता गणपतीचा कद कोणत्या रंगाचा असतो? कोणत्या रंगाचा? अथर्व शीर्षामध्ये काय सांगितलं आहे गणपती अथर्व शीर्षामध्ये? रक्तगंधोल शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधां युक्तांगं रक्तपुष्पैः त्याचा कद म्हणजे नेसलेलं वस्त्र तांबड्या रंगाचं. काय म्हणतंय? लंबोदर पीतांबर. पीतांबर अंबर म्हणजे वस्त्र, पीत म्हणजे पिवळं. मग समर्थांना काही माहित नव्हतं का काय? त्या समर्थांनी पण चुकीचं लिहिलं नाही. समर्थांचा आराध्य काय आहे? प्रभुराम. म्हणून प्रभुरामाला कुठेही विसरायचं नाही म्हणून लंबोदर पीतांबर. खडीवर बनला, खडीवर म्हणजेच नाग, नागाने त्याचं पोट बांधलेलं आहे. आता सरळ तोंड म्हटल्यानंतर वक्रतुंड म्हणायला कशाला हो? तोंड वाकडीच असते ना. लहानपणी शाळेत असं एक श्लोक शिकलो होतो. गणपती तुझी सोंड वाकडी, सरस्वती तुझी नट फाकडी, सुंदरा तुझे शेपुट गुंतले, मांजरा तुझे काम साधले. गणपतीची सोंड वाकडी आहे. मग इथे तो समर्थ काय म्हणते? सरळ सोंड आणि वक्रतुंड. तुंडात वक्र येते ती वक्रतुंड. हा वाकडं वागणाऱ्याला जो सरळ तो ठोकून त्याला वक्रतुंड म्हणतात. असा रामाचा दास जो वाममार्गाने जाणाऱ्यांना, वाकडं वागणाऱ्याला फटकवून जागेवर आणतो. त्यांनी फटकवले जाणे का? समर्थांच्या चरित्रातला एक एक प्रसंग खूप मोठा आहे. नुसती झलक दाखवते आपल्याला. ज्या तापाचं राम मंदिर बनलं तिथनं मिरवणूक काढायची ठरवली मंदिराच्या बाहेर. झाडाची फांदी आडवी येत होती. आता सुभेदार पठाण तो काय फांदी तोडू देणार देवळासाठी? शक्यच नव्हतं. करायचं काय? सगळ्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. समर्थ म्हणाले काळजी करू नका, समर्थ गेले आदिलशाच्या दरबारात असं म्हणतात. माझ्या समजुतीप्रमाणे समर्थांना कुठेही जायची गरज नव्हती, कारण समर्थांचं सामर्थ्य तेवढं होतं. पण आम्हाला कोणीतरी शिकवलंय समर्थ पुढे जात असत, काहीतरी करत असत. त्या बादशाचे पाय धरले असते कदाचित, भाव सांगी थोडा परवानगी देईन बादशाची परवानगी. बरोबर ना? आमचं दैवत समर्थ ना. त्या दैवताची आठवण कोण घेते? आम्हीच ना. का बरं असं आवर्जून ऐकून आम्ही? समर्थाने सांगितलं फांदी तोडा. बादशाची हिंमत नव्हती समर्थांच्या आज्ञेला विरोध करण्याची. नाही तर मंदिरच बांधून दिलं नसतो. ज्या भागामध्ये रामाचं मंदिर समर्थ उभं करतायत त्या भागामध्ये फांदी तोडायला काय बादशाच्या घरी जातील तो विचारायला? आपल्या बुद्धीला पटतंय काय? पटत असं तर माझं काही म्हणणं नाही. राम मंदिर तोडणारे बाबर पासून सगळे, बाबर असेल, हुमायून असेल, अकबर असेल, शहाजहा असेल, औरंगजेब असेल, या सगळ्यांनी राम मंदिर तोडलं. त्याच अकबराचे बाबराचे वंशज असणारे राम मंदिराला उभारायला परवानगी देतील का हो? तरी समर्थ बांधू शकले. कशामुळे? सामर्थ्य होतं म्हणून. सामर्थ्य आहे चळवळीचे, दूर करीत राहायचे, परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणून पहिला अधिष्ठान म्हणून प्रभू रामांचं मंदिर बनलं. पण आम्हाला समर्थ कळलेच नाही. समर्थांचं चरित्र लिखाण करणाऱ्या अनेक
महाराजांनी म्हटलंय समर्थ आदिलशाच्या दरबारात गेले आणि त्यांनी त्याला फांदी तोडायला परवानगी मागितली. एका दिवसात फांदी तोडायची परवानगी घेतली. काय आमची बुद्धी? कारण आमची बुद्धीच विकृत झाली. ही विकृती नाहीशी करायची. अधिकाराने बोलते, नुसतं नाही बोलते. समर्थ वाङ्मयाची माझी बरीच पुस्तकं आहेत. त्याकडे बोलत नाही, अभ्यास भरपूर केला. गेली 35 वर्ष अभ्यास करतोय समर्थ वाङ्मयाचा. नाही तरी अभ्यास काही झाला नाही. हे सामर्थ्य समर्थांचं. हे सामर्थ्य कशातून निर्माण झालं? एक मराठा मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मूळ समर्थ म्हणतात ना, देवद्रोही तुके कुत्ते मारून घालावे करते, देवदास पावतीला पत्ते धरतो संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकलोळ करावा, मुलुख भडवावा की बुडवावा, धर्मरक्षणा कारणे फटवायची तयारी आहे. संत कसे असावेत? समर्थांकडे पाहावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे एक सौदागर घोडा विकायला आला होता. कुठं तेज जनावर होतं. ते नाचत होतं, थैथाट करत होतं. महाराज आपल्याला हे विकत द्यायचं आहे. त्याची परीक्षा घ्यावी लागली. महाराजांनी समर्थांकडे पाहिलं. समर्थ महाराज त्याला परीक्षा करतो आणि हा घोसवडा परीक्षा करणार. अंगात कपनी आहे, छोटीशी फुगडी आहे, दाढी वाढलेली आहे. याला काही घोड्यावर बसत येत असेल किंवा त्या सौदागराला असं वाटतं. पण आता म्हणणार कसं? महाराजांचं समोर बोलणार काय? हातात लगाम दिले. घोड्यावर जीन सुद्धा नव्हतं. आम्हाला जीन ठरलेल्या रोजच्या परिचयातल्या घोड्यावर बसता येईल. समर्थांनी उडी मारली आणि बसले. बराच वेळ झाला समर्थ परत येत नाही. सौदागराचा जीव कसा झाला. अनेक मराठा मंडळांच्या लक्षात आलं की बहुतेक समर्थांना घोड्यांनी उडवलं. आता काहीतरी वाईट ऐकायला मिळणार, अशुभ ऐकायला मिळणार. महाराज शांत आहे, बाकी कोणी शांत नव्हतं. काय झालं असेल, काय झालं असेल काळजी होती. आणि थोड्या वेळाने तोंडातनं फेस टाकत घोडा तिथे आला. समर्थ उतरले, घोड्यावर थाप मारली आणि महाराजांना म्हणाले घोडं गेला होतं. सौदागरांनी पायावर होता म्हटलं, माझ्या घोड्याच्या तोंडातून फेस आणणारा पहिला मुसलमान मी पाहिलाय. याला समर्थ म्हणतात. उगाच जय रघुवीर समर्थ म्हणायचं नाही. आता आम्ही कोणालाही स्वतःला समर्थ म्हणून घेतो. मग आम्ही समर्थ होतो म्हणजे काय? तुम्हाला काय नाही, चालवून घेतात, काय घेतात, समर्थ एवढं प्रचंड काम आहे. ही आरती इथे बसून येणारे महाराज लंबोदर पीतांबर फडीवर बंधना सरळ तोंड वक्र कुंड पिण्याला एवढं म्हणून सांगले नाही. दास रामाचा काय करतोय? वाटप आहे सदना. सदन म्हणजे काय? घर ना. समर्थांचं घर होतं का? नाही. जांभेचं स्वतःचं घर केव्हा सोडून आले होते? तो समर्थांचं घर होतं. समर्थांचं घर म्हणजे घर. या घरीत मी राहतोय आणि वाट पाहतोय. संकट स्वराज्यावरच दूर झाल्याची वाट पाहतोय. तो गेला पाहिजे, तो जिवंत परत राहता का नाही. महाराजांनी काय सांगितलं होतं जीवा महाराजाला? मी मेलो तरी चालेल, सय्यद पंडित जिवंत जाता का नाही. माझं काय व्हायचं ते होतं. मी आणि अफजल खान बोलले, तुला सांगितलेलं काम ते कर. आज्ञापालन त्याला म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोकावर मोठा वार केला तलवारीचा अफजल खानाने. खरखर वाजत तलवार पाठीवरनं खाली गेली. अंगठा पाटलावरती घातलेला, आतमध्ये लोखंडी कवच होतं म्हणून महाराज जिवंत राहिले. अफजल खानाच्या पोटात वाघनखं खूप असली.
आणि खलास केला. नाहीतर त्याच्यासारखा दाणपट्टा फिरवणारा कोणी नव्हता. एक बाकी प्रभुदेव पाटील म्हणून अफजल खानाचा इतिहास नुसता नाही ऐकायचा. 3.5 तास कीर्तन करतो मी एका या गोष्टीसाठी, पूर्वरंग सोडून उरलेला. हातामध्ये ती वाघनंद कशाला घेऊ, कशासाठी? आपण काही विचार केला? किती छोटा छोटा विचार केला महाराजांनी अफजल खानाची मोहीम फत्ते करताना. अफजल खान जेवतो काय इथपासून माहिती घेतली. का बरं? अन्नात भवती भूतानि पर्जन्यात अन्नसमूहात् यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवात्. गोपाल कृष्ण महाराज की जय. जे अन्न आपण खातो त्या अन्नाचा परिणाम आपल्या शरीरावर आहे. या अन्नातून आपले विकार, काम, क्रोध, लोभ, मोह वगैरे असतात ते कमी जास्त होत होतात. समोरच्या माणसाला खलास करायचा असेल तर त्याला पहिला राग यावा लागतो. कारण काय? क्रोधात भवती समूहा समूहा स्मृती विभ्रमा स्मृती भ्रमच्या बुद्धिनाशो बुद्धिनाशात सती. राग आला की बुद्धी भ्रष्ट होते आणि तो वाटेल ते करतो माणूस. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय धरीचे वाघ भजन मागीचे मांग मार्ग दे. म्हणून काम आणि क्रोध वाढवला समोरच्या माणसाचा की तो बेभान होईल आणि तो आपल्याला हवी ती चूक करेल. म्हणून त्याला अन्नातून कामक्रोध वाढवणारे पदार्थ खायला घालायचे. अन्न खायला घालायचं, पण काय? कामक्रोध वाढवणारे. आज आम्ही बाहेर सगळीकडे तेच खातोय का नाही? कामक्रोध वाढवणारे जे पदार्थ आम्ही खातो ते तेच आहेत का नाही? वासना वाढवणारे आणि राग वाढवणारे. दुसरं काय खातोय? झणझणीत. बरोबर ना? डोळ्यात पाणी गेलं पाहिजे खाल्लं की. अरे काय चाललंय? कशाला क्रोध वाढत आहे? कशाला कामना वाढत आहे? म्हणून आहार सात्विकच असला पाहिजे. आणि त्या कामक्रोध वाढवणाऱ्या शत्रूंमध्ये पहिले 2 शत्रू मला त्यांचा उल्लेख केला आहे. कामना आणि वस्तू. संत म्हणून गेलो, कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, योगी विठाबाई माझी. चौथा हो ना, पण ती विठाबाई आहे माझी, खाण्यासाठी नव्हे. मी काम करतोय लोकांना देण्यासाठी, पण माझा विठ्ठल तिथे आहे. म्हणून ज्ञानदेवांना विठ्ठलाला शोधत तिथे यावं लागलं. कारण तो पंढरपुरात नव्हता. समजून घ्या, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारी समाये. काय आमच्या बरोबर आहे, पण आम्ही त्याच्याकडे पाहतच नाही. हो, त्याच्याकडे पाहायचं ठरवलं. त्याच्याकडे पाहिलं तर आमच्या मनातल्या विविध प्रकारच्या वासनांचा नाश होईल. मग भांडणं कशी होती? भांडणं सुरू झाली का? मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही. मी एवढी शिकले कशासाठी? अलीकडची मुलगी विचारते. जे शिकून फक्त नोकरीच करायची असते का? पैसाच कमवायचा असतो का? शिक्षणाचा उपयोग केवळ पैसे मिळवणं एवढाच आहे? सांगा ना. आम्ही कशासाठी शिकलो? मी अभिमानाने लोकांना सांगू शकतो, माझ्याकडे 5 मोठ्या डिग्री आहेत. M.Com आहे, MA आहे, LLM आहे, PhD आहे, आणखी पण आहे. आज वकिली करतोय, माझी तर वाटेल तेवढे पैसे मिळतात. दुसऱ्या वकिलांना लोक 50,000 रुपये फी देतात आणि मग माझ्याकडे येतात, सर तुम्ही ठरवा. तुमची फी किती? म्हणतो तुम्ही ठरवा काय द्यायचं. देणारे तुम्ही कोण? देणाराचे 5,000
दुबळी माझी दोरी. किती देणार तुम्ही देऊन देऊ? महिना 5 लाख रुपये दिला माणसं तयार आहेत. कल्पना करा. ते सांगितलं मला पैशाची यायचं नाही तुझ्याकडे. तुम्ही गेला असता तर दिले 5 लाख एका महिन्याला. जेवण स्वतंत्र, गाडी स्वतंत्र, ड्रायव्हर स्वतंत्र, मोठा बंगला स्वतंत्र राहायचं. आता कधी 8-10 वर्षाची फौज आहे आणि तुम्ही फक्त त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं 8 तास. किती चांगलं आहे नाही तो? जायचं का मग? पण हे नाही करता येणार. कारण मग बांधला गेलो ना. काय मिळवायचं काय आयुष्यात? मिळवायचं काय हो आयुष्यामध्ये? संपत्ती वाटेल तेवढी मिळेल. किती मिळेल असं म्हणतात की बायबलामध्ये एक कथा आहे. आम्ही वाचलंय बायबल, पुराण सुद्धा वाचलंय, गुरु ग्रंथ साहिबा वाचला नाही, घेन रावेस्ता वाचला नाही, पारशी धर्माकडे आपल्याला नावं पण नाही. आणि मग त्या देवदूतांनी त्या माणसाला सांगितलं, प्रसन्न झालं तुझ्यावर, तुला काय हवं ते माग. तर म्हणाला सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मी जेवढ्या जमीन धावत जाईल तेवढी सगळी जमीन माझ्या मालकी. हा देवदूत म्हणाला त्यांनी धावा सुरुवात. पहाटे लवकर उठून सूर्योदयाबरोबर धावायला सुरुवात झाली. 9 वाजता जरा दंगल्यासारखं वाटलं, थोडं थांबला, बघितलं मागे बरीच जमीन धावणार. आता 6 ते 3 तास धावल्यावर माणूस कितीतरी किलोमीटर धावे तर देऊ, कारण धावणार तसा मजबूत आहे. नाही मला अजून थोडं जाऊया. 12 वाजेपर्यंत पुन्हा धावला, आणखीन जमीन ताब्यात झाली. पुढे गेला, पुन्हा नाही, अजून आपल्याला मिळेल, अजून मिळेल, अजून मिळेल. संध्याकाळी 6 वाजता सूर्यास्ताच्या वेळेला खाली पडला. देवदूतांनी विचारलं, तुला लागणारी जमीन किती? कोणी जमीन मिळवली, आता तुला लागणारी जमीन किती? कारण तू जाणार आहे सुद्धावरती. 3.5 हात. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे धावपळ केलं असते, कोणाला मिळालं? काय मिळालं तुला? 10 रुपयाची नोट मिळाली की 100 रुपयाची मिळाली असते तर बरं वाटलं असतं आम्हाला. असं म्हणतो ना आम्ही. 100ची मिळाली तर 1000ची मिळाली तर बरं, 1000च्या ऐवजी 5000 मिळाली तर अधिक बरं. 10,000, लाख, 2 लाख, 5 लाख, 50 लाख, कोटी, अब्ज, काय काय मागितलं. कृष्णावधी गोगता शिवपुराण म्हणतो. एक तहान कधी संपतच नाही. आणि मग त्या पैशाच्या राशीवर बसल्यानंतर पैसे मोजता मोजता खलास झाला का? कारण त्या पैशाने त्याला दाबून टाकला. पैशाचा पाऊस पडला. काय मागायचे देवाकडे? मागायचे समर्थांनी काय मागितलं? महाराजांनी स्वराज्याचं दान समर्थांच्या झोळीचं टाकलं. समर्थनाने मला काय याचा उपयोग? तुझं तू सांग. भगवतीला सांगितलं, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता. आमच्या समोर तुझा राजा म्हणू देत, मला नको काही, तो मोठा होऊ दे. त्या समर्थांना आमच्या महाराष्ट्रात स्थान दिलं जात नाही. चित्ररथात महाराष्ट्राच्या समर्थांचं नाव नाही. दुर्दैव आहे. आणि रामदास खरं तर म्हणतो त्या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. वयाच्या 98व्या वर्षापासून नव्हे त्याही पूर्वीपासून ज्याने समाजाचं चिंतन सुरू केलं, समाजाचं संघटन करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या तुम्हाला हिंदू म्हणून जगायला शिकवलं, त्या समर्थांचा महानिर्वाण. रामनवमीच्या दिवशी जन्म आणि या नवमीला निर्वाण. आरतीमध्ये काय म्हटलंय? दोन महत्वाचे शब्द आहेत. संकटी पावावे निर्वाण. या संकटातून तू आम्हाला काढून देच. संकट आलंय छत्रपती शिवाजी महाराजांवर, संकट आलंय या देशाच्या स्वराज्यावर, पण निर्वाणाचा क्षण आहे हा. जन्ममरणाच्या टोकावर उभे होतो मी. इकडे राहायचं का तिकडे राहायचं अशा अवस्थेत होतो.
अशा अवस्थेत रक्षण करणारा एक तू दे, बाकी कोणी नाही. तुझ्या विना मला सांभाळणारा कोणीही नाही. आणि मला म्हणजे कोणाला सांभाळायचं, समर्थनाने सांभाळायचंय. ज्यांनी स्वराज्य निर्माण केलंय, तुम्हाला मला हिंदू म्हणून जगायला त्यांनी शिकवलंय, त्या हिंदुत्वाचं, त्या धर्माचं, त्या संस्कृतीचं, त्या राष्ट्राचं रक्षण करायचं. आज हे गेला तरी चालेल. देवाच्या गीता कीर्ती मागे उडावी, पुन्हा सजना भेटी मना चंदनाचे परिवार जावे. म्हणतो पाहिजे. मागे जागरी उभे गेले असते तर म्हटले असते तर सगळ्यांचं पाठांतर आहे मला माहिती. तुम्ही कुठे काहीतरी मागितले नाही. आमचं संगीत कीर्तन नसतं, तबलापैकी नसलं म्हणून अडत नाही माझं मी. पण असे हे समजतं. या देशातल्या ज्या प्रकारचे शत्रू आमच्यावर होते, त्या प्रकारच्या शत्रूंना त्यांच्या भाषेत उत्तर देणारे समर्थ आमदार. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला संत तुकाराम महाराजांकडे गेले, मला शिष्य करून घ्या म्हणून, त्यावेळेला काय उत्तर दिलं तुकाराम महाराजांनी? तुझा गुरु मी नाही. ज्याच्या अंगावर हुरमुजी रंगाचं वस्त्र आहे, जो अखंड रामाचं चिंतन करतोय, तो तुझा गुरु आहे. आणि मग शिवाजी महाराज आम्ही मानतो पण हा भाग वेगळा आहे. समर्थ शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही या प्रश्नात बराच फरक सगळीकडे चालू आहे. वेगवेगळ्या चर्चा लोक ऐकतात. पण मला एकच छोटासा प्रश्न आहे. अन्य कोणत्याही संतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राहण्याची जागा म्हणून कोणताही गड दिलेला नाही. एकमेव संत असेल, संबंध भारताच्या इतिहासात असे एकमेव संत आहेत की ज्यांना राहण्यासाठी राज्यकर्त्यांनी एक गड दिलाय. ज्याचं आज नाव सज्जन आहे. इथे सज्जन राहतात. त्या सज्जनाला भेटायला द्यायचं असेल तर आमचं मन सज्जन नको करायचं. मग आमचं मन सज्जन व्हायला पाहिजे, त्यासाठी सज्ज असलं पाहिजे. इतरांची निंदा करणं सोडलं पाहिजे. जे योग्य आहे त्या योग्यतेच्या मार्गावर घालायला पाहिजे. ते करण्यासाठी हा उत्सव साजरा होता. मला आपण बोलवलं, आणि जशी जमली तशी सेवा आपल्या समोर ठेवली. वास्तविक पाहता त्या गडावर भेट झाली. आज तुम्हाला यायचं इथे सकाळी 9 ते 10 कार्यक्रमात पत्रिकेत छापलेलं होतं. मला गडावर काल संध्याकाळी कळलं, उद्या सकाळी 9 वाजता मी म्हटलं मला खेळला जायचंय, कोर्टामध्ये काम आहे. मग तुम्ही केव्हाही कोणत्याही वेळेला आलात तरी चालेल. तिथलं आटकलं इच्छा आलो, फोन केला की येऊ का, हो म्हणाला, आणि सेवेची संधी दिली आपल्याला. कल्याण